Let's open our Bibles to Philippians chapter 4 verse number 13. आमेन. आणि फिलिप पत्र चौथा अध्याय 13 वचनामध्ये आपण जाणार आहे. Philippians chapter 4 verse number 13. फिलिप पत्र चौथा अध्याय 13 वचन. Where the Bible says, I can do all things through Christ who strengthens me. आणि या वचनामध्ये परमेश्वराचं वचन सांगण्यात काय ख्रिस्तामध्ये सर्व गोष्टी मी करू शकतो. ते आपण वचन I can do all things. मी करू शकतो. All things. सर्व गोष्टी करू शकतो. I can do all things. मी सर्व गोष्टी करू शकतो. Say after me. माझ्या मागे म्हणा. I can do all things. One more time. पुन्हा एकदा आपण म्हणा. I can do all things. आय कॅन डू ऑल थिंग्स. Who can do? आणि ती कोण करणार आहे? Who can do? कोण करू शकतो? Who? कोण करू शकतो? Some are quiet. काही लोक शांत बसलेले आहेत. They don't have confidence. I can do. आणि मी करू Amen. शकतो. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. You know, one day I heard a Bruce Lee's interview. आणि एक दिवस की नाही मी ब्रुसलीचा इंटरव्ह्यू मी ऐकलो. Bruce Lee was saying आणि ब्रुसली सांगत होता that what you speak is very important. आणि जे तुम्ही बोलता हे खूप महत्वाचं आहे. Whatever you speak, you will become like that, like your words. आणि जे तुम्ही बोलता तुमच्या शब्दाप्रमाणे तुम्ही बनता. Bruce Lee was an extraordinary karate fighter. आणि ब्रुसली हा खूप विचित्र असं किंवा खूप महान असं कराटे फायटर होता. So, see, of course, he was a hard-working person. आणि तो कष्ट करणारा व्यक्ती होता. At the same time, he knew what to talk. He knew what to talk. आणि त्याला माहिती होतं त्याला काय बोलायचं आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Never talk that you can't do. तुम्ही कधीच असं बोलू नका की तुम्हाला करता येत नाही. Never talk that this thing will not happen in your life. तुम्ही असं बोलायचं नाही की हे गोष्टी माझ्या जीवनात कधीच घडू शकत नाही. Because that is a curse. कारण तो एक श्राप आहे. That's a curse. आणि तो एक श्राप आहे. You are cursing your own self. तुम्ही स्वतःला श्राप देत आहे. You should believe, keep on believing. आणि तुम्ही नेहमीच सतत विश्वास करत राहायला पाहिजे. I can do all things. मी सर्व काही करू शकतो. World says I can do all things. आणि जग म्हणते मी ही गोष्टी करू शकतो. What do we Christians say? पण ख्रिस्ती लोक काय म्हणतो? We too say I can do all things. आम्ही सुद्धा कबूल करतो की मी सर्व गोष्टी करू शकतो. But we don't stop there. पण त्या ठिकाणी आपण थांबत नाही. We say आपण म्हणतो through Christ. ख्रिस्ताच्या द्वारे. Hallelujah. हालेलुया. I can do all things. मी सर्व गोष्टी करू शकतो. Say after me, I can do all things आय कॅन डू ऑल थिंग्स through Christ. थ्रू क्राइस्ट. I can do all things आय कॅन डू ऑल थिंग्स through Christ. थ्रू क्राइस्ट. Hallelujah. हालेलुया. If you have less vision and your dreams are small or your vision is small, okay, you may not need these things to confess. आणि जर तुमचं दृष्टांत किंवा जर तुमचे स्वप्न जर थोडके असले किंवा छोटे असेल तर ही वचन कबूल करण्यासाठी तुम्हाला गरज नाहीये. Just you go to work, come back home, eat and sleep. Okay, that is okay. You are settled now. आणि तुम्ही कामाला जात आहे, पुन्हा घरी येत आहे, जेवण खाता पिताय आणि झोपताय, हे तुमच्यासाठी पुरेसे झालेलं आहे. If you want to do more, if you want to do extraordinary things, पण तुम्हाला काहीतरी वेगळं जर करायचं असेल which world should remember, जे जगाला आठवण राहायला पाहिजे, your people should remember, तुमचे लोक त्याचं आठवण करायला पाहिजे, Christian community should remember, आणि ख्रिस्ती समाजाला त्या गोष्टीचं आठवण असायला you पाहिजे. should do such things. अशा गोष्टी तुम्हाला करायचं आहे. You should have such dreams. अशा प्रकारचं दृष्टांत तुमच्यामध्ये असायला पाहिजे. Whole of life. आणि संपूर्ण जीवनामध्ये Don't just confess for food, job and the family. फक्त अन्नासाठी कुटुंबासाठी आणि तुमच्या नोकरीसाठी कबूल करत राहू नका. You should believe more than that. त्याच्यापेक्षा अधिक तुम्हाला विश्वास करायला पाहिजे. You should increase your strength. आणि तुमचं जो सामर्थ्य आहे हे तुम्हाला वाढवायला पाहिजे. Today I titled this message as Stay Strong When the Things Go Wrong. आणि आज माझ्या संदेशाला असं मी शीर्षक दिलेलं आहे, ज्यावेळेस वेळ कठीण होतो त्यावेळेस तुम्ही स्वतःला सामर्थ्यानं भरा. Stay strong when things go wrong. ज्यावेळेस गोष्टी वाईट होतात त्यावेळेस तुम्ही स्वतःला सामर्थ्यानं भरा. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Okay, Philippians 4:13 said that
I can do all things through Christ. आणि फिलिप्पियस पत्र 4:13 मध्ये सांगत आहे की मी ख्रिस्ताच्या द्वारे सर्व गोष्टी करू शकतो. Why I can do all things through Christ? आणि मी ख्रिस्ताच्या नावामध्ये या सगळ्या गोष्टी कसं काय करू शकतो? Why? का? He says here, Paul says in the same verse, आणि पौल याच वचनामध्ये सांगत आहे, who strengthens me. जो मला सामर्थ्य देतो. Hallelujah. हालेलुया. Why you can do all things? आणि तुम्ही सर्व गोष्टी कसं करू शकता? Is it because you confess? हे तुम्ही कबूल करत आहे म्हणून होतो का? No. नाही. Because Christ will strengthen you. कारण परमेश्वर किंवा ख्रिस्त तुम्हाला सामर्थ्य पुरवतो. Christ will give you power. आणि ख्रिस्त तुम्हाला सामर्थ्य देतो. He will prepare you आणि तो तुम्हाला तयार करतो to go ahead. पुढे जाण्यासाठी. He will prepare you आणि तो तुम्हाला तयार करत आहे to run your race. तुमचा जो धाव आहे तो पळण्यासाठी. Whatever it is. जे काय असेल, It may be in the family or it may be in the office. तो तुमच्या कुटुंबामध्ये असेल किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी असेल. Deuteronomy chapter 28 says, आणि वाद 4:20 मध्ये सांगत आहे, you are blessed in the field, you are blessed in the house. आणि तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये आशीर्वादित आहे, तुमच्या घरामध्ये तुम्ही आशीर्वादित आहे. Hallelujah. हालेलुया. Wherever you go, ज्या ठिकाणी तुम्ही जात आहे, in the house, तुम्ही घरामध्ये असा, you can do everything. तुम्ही सर्व काही करू शकता. In the office, आणि ऑफिस मध्ये असाल, you can do everything. तुम्ही सर्व काही करू शकता. In the college, आणि कॉलेजमध्ये तुम्ही आहे, you can do everything. तुम्ही सर्व काही करू शकता. Hallelujah. हालेलुया. Your children can do everything. तुमचे लेकरं सर्व काही करू शकतात. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Why we can do, Pastor? आणि पास्टर आपण ह्या गोष्टी कसं काय करू Because शकतो? God is going to strengthen us. कारण परमेश्वर आम्हाला सामर्थ्यानं भरणार आहे. He said He will not leave us. तो सांगत आहे तो आम्हाला कधी सोडणार He नाही. will not leave you on the road, तो रस्त्यावर तुम्हाला सोडत नाही, in the house, घरामध्ये देखील or in the office. किंवा नोकरीच्या ठिकाणी सुद्धा. That's why Bible says. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो, That's why God म्हणून said, परमेश्वर आम्हाला सांगतो, you are blessed in the house and you are blessed in the on the road and in the office. आणि तुम्ही तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुम्ही आशीर्वादित आहे, तुमच्या घरामध्ये देखील तुम्ही आशीर्वादित आहे. What God says? आणि परमेश्वर काय सांगत आहे? God is saying in other words, आणि दुसऱ्या वचनामध्ये परमेश्वर सांगत आहे, my son, माझ्या मुला, you may be in the house, तू आता घरामध्ये असू शकतोस, but I am with you. पण मी तुझ्या संगतीनं आहे I will give you victory. आणि मी तुला विजय देणार आहे. You may be in the field. तू तुझ्या शेतामध्ये काम करत I am असेल, there with you. त्या ठिकाणी सुद्धा मी तुझ्या संगतीनं आहे. Don't get discouraged. तू निराश होऊ नकोस Don't think you are a weak person. आणि समजून घेऊ नकोस तू की एक कमजोर व्यक्ती I आहे. am with you. मी तुझ्या संगतीनं आहे So you are strong. आणि म्हणून तुम्ही बलवान आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. You know, a police on the road, आणि तुम्हाला माहिती आहे काय, रस्त्यावर उभा राहणारे जे on पोलीस the आहेत, highway, हायवेवर जे उभा a राहतात, very thin police. आणि खूप काटकोळा असतो तो, All the dress are hanging on him. आणि त्याचे कपडे त्याच्यावरती अडकवल्याप्रमाणे दिसत असतात, And he is standing on the road. आणि तो रस्त्यावर उभा आहे, And one big truck goes by. आणि त्या समोरून एक मोठा ट्रक जातो, And it may be having 30 wheels or 32 wheels may be there. किंवा त्या ट्रकला 32 चाकं असू शकतात किंवा 30 चाकं असू शकतात, That truck is coming from that side. आणि त्याच्या दिशेने तो एक ट्रक येत आहे, And here this thin police, आणि तो काटकोळा जो पोलीस आहे, he will just say, he will show his hand like this. तो फक्त आपला हात वर करतो. What happens? काय होतो? Such a heavy truck, तो मोठा वाहन जो आहे it will stop. तो थांबतो. Why it will stop? तो का थांबतो? He is powerful? त्याच्यामध्ये तो सामर्थ्य आहे काय? No. नाही. Government has given him that power. कारण सरकारनं त्याला ती सामर्थ्य दिलेलं आहे. The truck wala knows this fellow has authority. आणि त्या ट्रक वाहनवाल्याला माहिती आहे की या व्यक्तीमध्ये तो अधिकार आहे. You may be very weak. तुम्ही खूप कमजोर असू शकता, You may be broken. तुम्ही तुटलेला असू शकता, Your mood may not be good. किंवा तुमचा जो मूड आहे तो चांगला नसेल, You may be crying. तुम्ही रडत असाल, Whatever it is. जे काय असेल, But you are strong. पण तुम्ही सामर्थ्यानं भरलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Don't think that you are discouraged and you are weak. तुम्ही विचार करू नका की तुम्ही कमजोर आहे किंवा निराशामध्ये तुम्ही राहत आहे. You are strong always. तुम्ही नेहमी सामर्थ्यानं भरलेला आहे, Because God is strengthening you. कारण परमेश्वर तुम्हाला सामर्थ्यानं भरत आहे. Hallelujah. हालेलुया. In Proverbs chapter 4 verse 18. आणि नीतिसूत्र 4:18 मध्ये, Proverbs chapter 4 verse 18 says, नीतिसूत्र 4:18 मध्ये सांगत आहे, Bible says the path of the just is as the shining light. नीतिसूत्र 4:18, The path of the just is as the shining light. परंतु
परंतु धार्मिकाचा मार्ग मध्यानापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदय प्रकाशासारखा आहे. Amen. Hallelujah. 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 What the Bible says आणि here? वचन आम्हाला काय सांगत आहे? Your path. तुझा जो मार्ग आहे, How is your path? आणि तुझा मार्ग कसा आहे, How is your path? आणि तुमचा मार्ग कसा आहे? मध्यानापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदय प्रकाशासारखा आहे. So every day, आणि दररोज as you go ahead, मी जसं पुढे चालत आहे, the brightness of light will increase. आणि तो जो प्रकाश आहे तो वाढत राहणार आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Your light won't go dim. तुमचा तो प्रकाश आहे तो मंद होणार नाही, Your light keep on shining आणि तुमचा जो प्रकाश आहे तो वाढतच राहणार आहे, day by day. आणि दिवसेंदिवस. Hallelujah. हालेलुया. So how we have to live now? मग आता आपल्याला कसं जगायचं आहे? And the next part of the verse says आणि पुढच्या वचनाच्या भागामध्ये सांगत आहे, that shines more and more unto the perfect day. आणि उतारात परंतु धार्मिकाचा मार्ग मध्यानापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उद्या प्रकाशासारखा आहे. More and more it keep on increasing. आणि तो अधिक आणि अधिक वाढत राहतो. Hallelujah. हालेलुया. My dear church, आणि माझी मंडळी, my dear brothers and sisters, आणि मग देवाचे प्रिय बंधू आणि बहिणीनो, the light in your life तुमच्या जीवनामधला जो प्रकाश आहे will increase every day. तो दररोज वाढत राहणार आहे. Hallelujah. हालेलुया. Are you understanding? तुम्हाला समजत आहे का? It will become more and more. आणि तो अधिक आणि अधिक वाढणार आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You know, you are not a weak person. आणि तुम्ही जाणून घ्या, तुम्ही एक कमजोर व्यक्ती नाहीये. You need to learn to depend on God. आणि तुम्हाला देवावर अवलंबून राहण्यासाठी शिकायला पाहिजे. You should be always trusting God. आणि नेहमी देवावरती विश्वास ठेवणारे व्यक्ती असायला पाहिजे. See, strong doesn't mean that you are not crying. आणि बलवान असणं म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही रडत नाही. Hallelujah. हालेलुया. If you are crying, it doesn't mean that you are weak. आणि जर तुम्ही रडत आहे याचा अर्थ होत नाही की तुम्ही कमजोर आहे. What is the meaning of weak? आणि कमजोर असणे याचा अर्थ काय होतो? If you are not depending on God, you are weak. जर तुम्ही देवावरती अवलंबून नाहीये तर तुम्ही याचा अर्थ आहे की तुम्ही कमजोर आहे. You are crying, तुम्ही रडत आहे but you are depending on God. पण तुम्ही देवावरती अवलंबून आहे Means you are a strong person. याचा अर्थ आहे की तुम्ही एक सामर्थ्याने भरलेला व्यक्ती आहे. Hallelujah. हालेलुया. Hannah was crying, आणि हन्ना रडत होती but she was depending on God. पण ती देवावरती अवलंबून होती. Hallelujah. हालेलुया. That's why she was strong. म्हणून ती सामर्थ्याने भरलेली होती. That's why she gave birth to a prophet. म्हणून तिने एका संदेष्टाला हिने जन्म दिलेली आहे. Hallelujah. हालेलुया. So keep on hoping in God. आणि म्हणून नेहमी देवामध्ये आशा करत राहावा. You know, there is a wrong kind of faith is there in the world. आणि जगामध्ये चुकीच्या पद्धतीचा एक विश्वास आहे. Some people say everything will go fine. आणि काय लोक म्हणतात की सर्व गोष्टी चांगलं होईल. See, or some people say whatever happens, good will happen. आणि काय लोक म्हणतात की जे काय घडेल ते चांगल्यासाठी घडेल. See, these all are general confessions. आणि हे जे कबुली आहे ते की नाही सामान्य किंवा की नाही सामान्य असं कबुली आहे. Some people say, okay, we will see what happens. आणि काय लोक म्हणतात पाहूया आपण काय होतं ते. That is not faith. आणि तो विश्वास नाहीये. That is doubt. आणि तो एक शंका आहे. You are not sure. आणि तुम्हाला खात्री नाहीये. What does the Bible say about the faith? आणि विश्वासाबद्दल पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतो? Faith means you see what will happen in the आणि future. विश्वास म्हणजे तुम्ही जे पाहत आहे की भविष्यामध्ये काय घडणार आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Are you understanding? तुम्हाला समजत आहे का? You don't say, तुम्ही असं बोलत नाही काय होते बघूया, काय होते ती बघूया. देव आहे. That is not faith. आणि तो विश्वास नाहीये. What is faith? आणि विश्वास काय आहे? असंच होणार आहे. आमेन. असंच होणार आहे. Hallelujah. Hallelujah. When you say this, आणि ज्यावेळेस तुम्ही असं बोलता, you don't just say, तुम्ही फक्त बोलत नाही, you even see in your vision, in your mind. आणि तुमच्या मनामध्ये तुमच्या दृष्टांतामध्ये तुम्ही त्या गोष्टीकडे पाहत आहे. Things happening what you are believing. आणि जे तुम्ही विश्वास करत आहे त्या गोष्टी होताना तुम्ही विश्वास करत आहे. Hallelujah. हालेलुया. You are believing, you are entering into the
that office. आणि तुम्ही हिने विश्वास करून हिने त्या ऑफिस मध्ये प्रवेश करत आहे. If you are sick, you are believing, you are seeing yourself that you are walking healthy. आणि तुम्ही आजारी आहे तर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवता की मी आरोग्यानं तुम्ही चालत आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. So that's how we have to depend on God. आणि अशा प्रकारे आम्हाला देवावरती अवलंबून राहायचं Romans आहे. chapter 8 verse 28 says, आणि रोमकरासपत्र 8:28 मध्ये सांगत आहे. see, Philippians 4:13 said, I can do all things. आणि फिलिपकरासपत्र 4:13 मध्ये सांगितलं की मी सर्व गोष्टी करू शकतो. Romans 8:28 says, आणि रोमकरासपत्र 8:28 सांगत आहे. all things work together for you. आणि जे काय सर्व घडत आहे ते हितासाठी घडत आहे. Hallelujah. हालेलुया. I can do all things. आणि मी सर्व गोष्टी करू शकतो. Why? का? All things work together for me. कारण जे काय घडत आहे ते माझ्यासाठी माझ्या हितासाठी घडत आहे. All things. आणि सर्व गोष्टी. Hallelujah. Say after me. तुम्ही माझ्या मागे म्हणा. All things. सर्व गोष्टी. I can do all things. आणि मी सर्व गोष्टी करू शकतो. All things. ऑल थिंग्स. I can do all things. आय कॅन डू ऑल थिंग्स. Hallelujah. हालेलुया. So then, आणि मग so this is how we strengthen ourselves. आणि अशा प्रकारे आपण स्वतःला बलवान बनवतो. Things may be going wrong, आणि जे गोष्टी आहेत ते चुकीच्या होत असते. but the wrong will also become good for पण जे you. चुकीचं होत आहे ते सुद्धा तुमच्यासाठी चांगलं बनेल. Wrong will also work for you. आणि जे चुकीचं घडत आहे ते सुद्धा तुमच्या चांगल्यासाठी घडणार आहे. Hallelujah. हालेलुया. You know, Joseph said in the chapter Genesis chapter 50 verse 20, आणि उत्पत्ती 50:20 मध्ये जोसेफनं असं बोललेलं आहे. and he said, तो असं बोललेला आहे. you did evil for me, तू माझ्यासाठी वाईट केलेला आहेस, but God turned it for my good. पण परमेश्वराने ते माझ्या हितासाठी बदललेलं आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Some things may go bad, काय गोष्टी वाईट होऊ शकतात, but God will turn it for your good. पण त्याच गोष्टी परमेश्वर तुमच्या चांगल्यासाठी बदलू शकतो. Hallelujah. हालेलुया. You may be crying today. आज तुम्ही रडत असाल Today you are struggling. आणि तुम्ही आज संघर्ष करत आहे. Today you may be in your pain. आणि आज तुमच्या वेदनामध्ये तुम्ही आहे. Today's story of pain will become a testimony for tomorrow. आमेन. आजची वेदनाची जे गोष्ट आहे हे उद्या तुमच्यासाठी एक साक्ष बनणार आहे. Today you have pain, आज तुमच्यामध्ये वेदना आहे, but one day पण एक दिवस you will go and tell the people. तुम्ही लोकांपर्यंत जाऊन सांगणार You will share a testimony. आणि तुम्ही एक साक्ष सांगणार. I had this pain, माझ्यामध्ये ही वेदना होते and today I don't have. आणि आज ती वेदना माझ्यामध्ये नाही What आहे. it is, याचा अर्थ काय होतो? your pain has become a history for you. आणि तुमच्यासाठी तुमचा तो वेदना हे एक इतिहास बनलेला आहे. Your pain has become a testimony for you. आणि तुमची वेदना जे आहे तुमच्यासाठी साक्ष बनलेला आहे. So you may be crying when you are going through such things, आणि अशा प्रकारच्या गोष्टीतून जात असताना तुम्ही रडत असाल, but trust God. पण देवावरती विश्वास ठेवा. Trust God. देवावरती विश्वास ठेवा. God will write a beautiful story on that pain. आणि त्या वेदनांवर तुमच्या वेदनांवरती परमेश्वर एक सुंदर कहाणी लिहिणार. Naomi said आणि नोमी बोलली in the book of Ruth, आणि रूथच्या पुस्तकामध्ये बोलली, she said, I am full of sorrow. आणि मी पूर्ण अश्रूनं किंवा वेदनानं मी भरलेली आहे Full of sorrow. आणि मी खूप दुःखानं भरलेली आहे. And they had no food to eat. आणि त्यांना जेवणासाठी अन्न नव्हता, They had no good house. त्यांच्यासाठी चांगलं घर नव्हता, But पण they trusted God. ते देवावरती विश्वास ठेवले. They trusted God ते देवावरती विश्वास ठेवले because they knew कारण त्यांना माहिती होतं their God won't leave them. की त्यांचा परमेश्वर त्यांना सोडणार नाही. Things may go wrong. गोष्टी चुकीचं होत असतील We will stay strong. तरी सुद्धा आम्ही बलवान राहणार आहे. Things may go wrong, आणि गोष्टी वाईट होत but असतील we will stay strong. पण आम्ही सामर्थ्यानं भरलेला असणार आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. So always see the best picture for you. म्हणून नेहमी तुमच्यासाठी चांगलं जे दृष्टांत तुम्ही पाहत राहा. Always see best vision, best future for your children, for your family. आणि तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या लेकरांसाठी एक चांगलं भवितव्य तुम्ही पहा. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द In the लॉर्ड. book of Habakkuk, आणि हबक्कूकच्या पुस्तकात in the first chapter, आणि पहिल्या अध्यायामध्ये Habakkuk was crying. हबक्कूक जो होता तो रडत होता. Habakkuk was crying. आणि हबक्कूक जो होता तो रडत होता. He said in verse number 2, आणि दुसऱ्या वचनामध्ये तो बोलला, Habakkuk 1 and 2, हबक्कूक 1 आणि 2. Habakkuk said,
हबक्कूक बोलला, How long will I cry, O God? आणि किती वेळ मी रडत राहणार आहे, ओरडू. How long will I cry, O God? आणि किती वेळ मी ओरडत राहू. He is crying unto God. आणि तो देवाजवळ आरोळी मारत आहे. He prayed and prayed and prayed. Now prayer is gone. He became dry now. आणि तो प्रार्थना आणि प्रार्थना आणि प्रार्थना करत राहिलेला आहे, आणि आता तो आता इकडे वाळून गेलेला आहे. There is no any answer from आणि God. देवाकडून कोणताही प्रकारचं उत्तर मिळणं झालेलं And आहे. when he became dry, when he was exhausted by prayer, आणि प्रार्थना करून ज्यावेळेस तो थकून गेला होता, संपूर्ण वाळून गेला होता, then he looked at God and he started fighting with God. मग त्यावेळेस त्याची नजर त्यानं देवाकडे लावली आणि त्याच्याबरोबर भांडायला सुरुवात केलेला आहे. And he said, आणि तो म्हणाला, Oh God, आणि हे परमेश्वरा, how long will I cry? मी किती वेळ ओरडू, Why do you show me evil? आणि तू मला वाईट का दाखवत आहे, Why do you show me injustice? आणि तू मला इकडे अन्यायी का ठरवलेला आहे. Wherever I see, ज्या ठिकाणी मी पाहत आहे injustice is there. तिथं अन्याय चालू आहे. Habakkuk had two problems. आणि हबक्कूकला इकडे दोन समस्या होती. One was in his life. आणि एक जो समस्या त्याच्या जीवनामध्ये होता, One problem was in his life. आणि एक समस्या त्याच्या जीवनामध्ये होतं, And another problem was in the society. आणि दुसरा जो समस्या तो समाजामध्ये होता. And how did God answer him? आणि परमेश्वराने त्याला कशा प्रकारे उत्तर You know, दिले. in verse number 2, he said, आणि दुसऱ्या वचनामध्ये तो म्हणाला, How long shall I cry? किती वेळ मी ओरडू, You will not hear. तू ऐकत नाहीस. Even cry out unto you of violence, and you will not answer. You will not save. आणि जुलूम झाला असे मी तुला ओरडून सांगतो, तरी तू सुटका करीत नाहीस. See, Habakkuk was in problem. आणि हबक्कूक जो होता तो समस्यामध्ये होता. He says that what he says here, he was crying from his heart. आणि तो ज्या अंतःकरणातून तो रडत आहे, He says violence is there. आणि त्या ठिकाणी जुलूम होत आहे त्याच्या विरुद्ध. Violence is there. आणि जुलूम होत आहे. And then he says he is praying. आणि तो सांगत आहे की मी प्रार्थना करत And आहे. he says, God, why you are not saving आणि तो me? म्हणत आहे की परमेश्वर तू मला का सुटका करत नाहीये, Why you are not saving? आणि तू माझा सुटका का करत नाहीये. Then he says in verse number 4, आणि चौथ्या वचनामध्ये तो सांगत आहे, therefore the law is lacked. Okay, verse number 3 says, why does you show me iniquity आणि मला अधर्म का पाहावयास लावितोस, and cause me to behold grievance? आणि विपत्ती मला का दाखवितोस. For spoiling and violence are before me, लुटालूट व जुलूम माझ्या समोर आहेत. and there are that rise up strife and contention. कहर चालला आहे. And he says, rise up and contention. आणि वाद उपस्थित झाला आहे. See, he has lot of questions before God. आणि देवासमोर त्याच्या खूप असे प्रश्न आहेत. Contentions are rising up. आणि त्याच्या विरोधाने जो जुलूम आहे तो वाढत आहे. Strifes are going against him. आणि लुटालूट चालू आहे. भांडण, त्याच्या विरोधात भांडण आहे. तिथं कलह आहे. All these things are happening against him. आणि त्याच्या विरोधात या सगळ्या गोष्टी होत आहेत. Why? का होत आहेत? Why these things are happening? आणि या गोष्टी त्याच्या विरोधात का होत आहेत? Verse number 4. कारण चौथा वचन, You know, Habakkuk knew answer why those things are happening. आणि हबक्कूकला त्या गोष्टी का होत आहे याचं उत्तर माहिती होते. It says, तो म्हणत आहे, the law is slacked, आणि अशाने कायद्यांचा अंमल दिला, and judgment does never go forth. आणि न्यायाचे एकाही चालत नाही. My dear people, आणि देवाचे प्रिय लोक, today in India, आणि आज भारतामध्ये there is no any kind of law is not protecting Christian churches. आणि असा कोणताही कायदा नाहीये जे ख्रिस्ती समाजाला किंवा मंडळीला सुरक्षित ठेवत आहे. Whatever is happening against the church, it is against the law. आणि जे काही मंडळीच्या विरोधात होत आहे ते कायद्याच्या विरोधात होत आहे. Christians are publicly beaten. आणि ख्रिस्ती लोकांना समोरासमोर मारण्यात येत आहे. Churches were attacked everywhere. आणि सर्व ठिकाणी मंडळीवरती हल्ला होत आहे. Pastors were beaten. आणि पास्टर लोकांना मारण्यात येत They आहे. made to confess all other things. आणि त्यांना वेगवेगळ्या गोष्टीची कबुली करायला लावत आहेत. Things are happening. आणि या गोष्टी होत आहेत. Why? का होत आहेत? Verse number 4. कारण चौथी गोष्ट, What he चौथं says, वचन काय सांग? law is slacked. आणि जो आहे
आशाने कायदा अंमल ढिला पडतो Judgment does never go forth. आणि न्यायाचे काय चालत नाही. We say, for the wicked does compass about the righteous. दुष्ट धार्मिकास घेरून सोडितो. Yes, that is happening. आणि हे गोष्टी घडत आहे. All the wicked people are surrounding the churches. आणि जे दुष्ट लोक आहेत ते सर्व मंडळीला घेरून ठेवलेले आहेत. Wicked people are surrounding the families and the houses of Christians. आणि जे ख्रिस्ती लोकांचे कुटुंब आहेत किंवा त्यांचे घर आहेत त्यांच्या अवतीभोवती गोळा होत आहेत. They are pulling down, they are destroying the houses and the churches. आणि त्यांची मंडळी त्यांची घरे त्यांना पाडत आहेत. They are closing Christian schools and colleges. आणि ख्रिस्ती स्कूल आणि कॉलेजला बंद करत आहेत. So Habakkuk might have been prayed for all these kind of things. आणि हबक्कूक अशा प्रकारच्या गोष्टींसाठी प्रार्थना करत असेल. There he prayed, he put everything before God. आणि या सर्व गोष्टी त्यांना ख्रिस्तासमोर किंवा देवासमोर मांडला असेल. Then from verse number 5, आणि मग 5व्या वचनापासून God started answering him. परमेश्वर त्याला उत्तर द्यायला सुरुवात केली God, आहे. what did God answer? आणि परमेश्वराने काय उत्तर दिलेलं आहे. In chapter 2, आणि दुसरा verse अध्यायामध्ये number 4, आणि 4व्या वचनामध्ये what answer God gave him? देवानं कोणत्या प्रकारचं उत्तर त्याला दिलं God आहे. told him, देव बोलला, behold, पहा the soul is lifted up, is not upright in him, but the just shall live by his faith. पहा तो गर्वाने फुगला आहे, त्याचा आत्मा त्याच्या ठाई सरळ नाही, धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल. Hallelujah. हालेलुया. In chapter 1, he had a lot of questions. आणि पहिल्या अध्यायामध्ये त्याच्याकडे खूप प्रश्न होते. He was crying before God. तो परमेश्वरासमोर रडत आहे. No justice, God. आणि कोणत्या प्रकारचा न्याय नाही आहे. Everywhere strifes are there. आणि सर्वकडे भांडणं आहेत. Contentions are there. आणि त्रास होत आहेत. There is no law. आणि कोणत्या प्रकारचा कायदा नाहीये. What to do now? आणि आता काय करायचं What I आहे. can do? मी काय करू शकतो. What the answer God gave him? आणि परमेश्वर त्याला काय उत्तर देत आहे. God told him, परमेश्वर त्याला बोलत आहे the just shall live by faith. की विश्वास की धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल. The just shall live by faith. आणि धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल. Hallelujah. हालेलुया. God told him, आणि परमेश्वर त्याला सांगत आहे, हबक्कूक, हबक्कूक, don't look at all these problems. आणि या समस्याकडे तू पाहत बसू नको. You live by faith. तू विश्वासाने जग. You live by faith. तू विश्वासाने जग. Hallelujah. हालेलुया. My dear people, आणि देवाचे प्रिय लोक, we should not stop trusting God. आणि देवावर विश्वास ठेवणं आपण थांबवायचं नाहीये. God is faithful God. आणि परमेश्वर आपला विश्वासू परमेश्वर आहे. Whatever may be today you are going through, आणि ज्या आज कोणत्या परिस्थितीत तुम्ही जात आहे, God will never leave you. आणि परमेश्वर तुम्हाला कधी सोडणार नाही. God will change your sorrow into dancing. आणि परमेश्वर तुमचा जो रडणं आहे तो तुमच्या नृत्यामध्ये बदलणार आहे. Hallelujah. हालेलुया. Today you are crying and crying, आणि आज तुम्ही रडत आहे. and one day आणि आज एक दिवस you will be dancing and dancing. आणि तुम्ही नाचत राहणार आहे. Today you may be going through the darkness, आणि आज तुम्ही त्या अंधकारातून जात आहे. but a day will come. पण एक दिवस येणार आहे. As the book of Proverbs 4:18 said, आणि नीतिसूत्र 4:18 मध्ये सांगितलेलं आहे. your light will keep on increasing more and more and more. आणि तुमचा जो प्रकाश आहे तो वाढत आणि वाढत आणि वाढतच राहणार आहे. Hallelujah. हालेलुया. What happened then? मग काय घडलेलं आहे. Habakkuk understood now. हबक्कूकला समजलेलं आहे. अरे why I have to live by faith? आणि मला तर माझ्या विश्वासाने जगायचं आहे. Why I am crying then? आणि मग मी का रडत आहे. Habakkuk understood the truth. आणि हबक्कूकला सत्य समजलेलं आहे. Habakkuk understood how to live. आणि हबक्कूकला समजले की मला आता कसं जगायचं आहे. In chapter 1 he is crying. आणि पहिल्या अध्यायामध्ये तो रडत आहे. Chapter 1 he is complaining. आणि पहिल्या अध्यायामध्ये तो तक्रार करत आहे. Chapter 1 he is fighting with God. आणि पहिल्या अध्यायामध्ये तो परमेश्वराबरोबर लढत आहे. Chapter 2 he got the answer. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये त्याला उत्तर मिळालेलं And आहे. he understood, wow, I should live by faith. आणि त्याला समजलेलं आहे की मला विश्वासानं जगायचं आहे. Then आणि मग Then in chapter 3, आणि तिसऱ्या अध्यायामध्ये what did he say? तो काय बोललेला आहे. In verse number 17 he said, आणि 17व्या वचनामध्ये तो बोललेला आहे. although the fig shall not blossom. आणि अंजाराचे झाड न फुलले. Hallelujah. हालेलुया. How was he in chapter 1? आणि पहिल्या अध्यायामध्ये कसं होता. He was crying, तो रडत आहे. but he understood, पण त्याला समजलेलं I आहे should live by faith. मला विश्वासानं जगायचं आहे. Now he says in chapter 3, आणि तिसऱ्या अध्यायामध्ये तो सांगत आहे. verse number 17, आणि 17व्या वचनामध्ये although the fig tree shall not blossom, आणि अंजिराचे झाड न फुलले. I will cry,
मी रडणार आहे का? No. नाही. He understood, I will live by faith. त्याला समजलेलं आहे की मी विश्वासानं राहणार आहे. And he says in next, आणि पुढच्या ओळीमध्ये तो सांगत neither आहे, shall fruit be there in the vine. द्राक्षेच्या वेळेस फळ न आले, I will live by faith. मी विश्वासानं राहणार आहे. Hallelujah. हालेलुया. And he says, आणि तो पुढे म्हणत आहे, the labor of the olive shall fail, जैतुनाचे उत्पन्न बुडेल, and the fields shall yield no meat. शेतात धान्य न पिकले, The flock shall be cut off from the fold, मेंढे वाड्यातली कळप नाहीसे झाले, and there shall be no herd in the stalls. व गोट्यात गुरेढोरे न उरले. Hallelujah. हालेलुया. What he says. तो काय सांगत आहे? There may be nothing. त्या ठिकाणी काय नसेल, In my field there is no crop. आणि माझ्या शेतामध्ये कोणत्या प्रकारचं पीक नाहीये, There may not be any fold in the manger. आणि त्या कल्पामध्ये कळप नाही नसणार आहे, In the manger there is no any single sheep. आणि त्या गोट्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्राणी नाहीये, In the field no crop. आणि त्या शेतामध्ये कोणत्या प्रकारचं पीक नाहीये, It is dry. आणि तो वाळून गेलेला आहे. In his field all the fig trees have no fruit. आणि त्याच्या शेतामध्ये जे अंजिराचे झाड आहेत त्याला फळ नाहीये, From every side. आणि सर्व बाजूतून, From every side. आणि त्याच्या सर्व बाजूतून He is zero. तो शून्य आहे. Habakkuk is zero. हबक्कूक जो आहे तो शून्य आहे. He says, आणि तो म्हणत आहे, in that आणि situation, त्या परिस्थितीमध्ये, in that आणि situation, त्या परिस्थितीमध्ये what did he say? तो काय म्हणत आहे? I will rejoice in the Lord. तो म्हणत आहे, मी परमेश्वराच्या ठाई हर्ष I will पावतो, rejoice in the आणि Lord. तो म्हणते परमेश्वरामध्ये मी हर्ष करणार. Hallelujah. हालेलुया. Let us think how Habakkuk's life. आणि विचार करूया की हबुकाचं जीवन कसं आहे. Habakkuk has had a manger आणि हबुकाकडे एक गोटा आहे, and he went there. आणि तो त्या ठिकाणी गेलेला आहे, Nothing is there. आणि त्या ठिकाणी त्याला काहीच मिळालेलं नाहीये, All the sheep died. आणि त्याचे शेळ मेंढरे सगळं मरून पडलेले All आहे, the goats died. आणि ते मेंढरे जे आहेत ते मरून पडलेलं No, आहे, it is empty now. आणि आता मोकळा आहे. There, what did he do? आणि त्या ठिकाणी तो काय केलाय? He started living by faith. तो विश्वासानं जगायला सुरुवात केलेला आहे, And he said, आणि तो म्हणाला, I will rejoice in the Lord. आणि मी परमेश्वरामध्ये आनंद करणार आहे. I don't have any flock here, आणि या God. ठिकाणी माझ्या कोणत्या प्रकारचे मेंढरे नाहीये, I don't have anything, God. माझ्या जवळ काहीच नाहीये, My pocket is empty. माझा खिसा जो आहे तो खाली आहे, My bank balance is empty. आणि माझा बँक बॅलन्स जो आहे तो मोकळा I आहे, don't have anything, God. माझ्याजवळ काहीच नाहीये, But I will rejoice in you. आपण मी तुझ्यामध्ये हर्ष करणार आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. My dear people, आणि देवाचे प्रिय लोक हो, stay strong when things go wrong. ज्यावेळेस गोष्टी वाईट होत आहेत तेव्हा तुम्ही सामर्थ्य आणि बलवान राहा. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. It is very easy to say hallelujah when everything goes fine. ज्या सहज चांगल्या गोष्टी होत आहेत तर हालेलुया म्हणणं खूप सोपं वाटतो. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. In Isaiah 40 verse 29. आणि येशया 40 आणि 29 वचनामध्ये, Isaiah 40 verse 29. आणि येशया 40:29 Bible says, वचन आम्हाला सांगत आहे, He gives power to the faint. आणि जे कमजोर आहे त्याला तो सामर्थ्यानं तो भरतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Today you may be weak, आणि आज तुम्ही कमजोर असू शकता, but God will give you power. पण परमेश्वर तुम्हाला सामर्थ्य देतो. God will give you power. आणि परमेश्वर तुम्हाला सामर्थ्य देतो. You may be saying, आणि तुम्ही असं म्हणत असाल God, I can't do this, God. की परमेश्वर मी या गोष्टी करू शकत नाही, But what the Bible says, पण पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतो? He will give you power. तो तुम्हाला सामर्थ्य देणार, And you will say, I can do all things. आणि तुम्ही म्हणणार की मी सर्व गोष्टी करू शकतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You know, physical strength is limited strength. आणि जो शारीरिक सामर्थ्य आहे त्याला काहीतरी मर्यादा असतो, Emotional strength is unstable. आणि जो भावना जो सामर्थ्य आहे तो स्थिर नसतो. But spiritual strength is eternal. पण जो आध्यात्मिक सामर्थ्य आहे तो सार्वकालिकासाठी आहे. हालेलुया. हालेलुया. Don't depend on your physical strength. आणि तुमच्या शरीरावरती तुम्ही अवलंबून राहू नका. Don't depend on your emotional strength. तुमच्या भावनांवरती तुम्ही अवलंबून राहू नका. When most of us we think that we should be
we should be good in emotional area. आणि आम्हाला सर्वांना असं वाटत असतं की आमच्या भावनाच्या सामर्थ्यामध्ये आपण स्थिर असायला पाहिजे. Of course, that is true. आणि हे सत्य आहे. But your emotions should not depend on the outside circumstances. पण तुमचे जे भावनाचे जे सामर्थ्य आहे तुमच्या बाहेरील वातावरणावरती अवलंबून नसावं. Your emotions should depend on God. आणि तुमच्या भावना ज्या आहेत ते देवावरती अवलंबून असू दे. Your emotions should depend on God's faithfulness. आणि तुमचे जे भावना आहे ते देवाच्या विश्वासूपणावरती अवलंबून असू दे. Pockets are empty. आणि माझा खिसा मोकळा आहे. Emotions should not go down. आणि तुमची जी भावना जी आहे ती उतरायला नाही पाहिजे. You need some urgent money. आणि तुम्हाला एक नाही आता तरुवीत तुम्हाला पैशाची गरज आहे. You don't have money. तुमच्याजवळ पैसा नाहीये. Your emotions should not be based on that आणि situation. तुमच्या त्या परिस्थितीवरती तुमचा भावना अवलंबून नसावा. Habakkuk said, हबक्कूक म्हणत आहे I will rejoice. आणि मी आनंद करणार I आहे. will rejoice. आणि मी आनंद करणार आहे. I will rejoice आणि मी हर्ष करणार आहे. in the Lord. आणि परमेश्वरामध्ये In the Lord. आणि परमेश्वरामध्ये. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. Where is your joy, my dear आणि friend? तुमचा जो आनंद आहे तो कशामध्ये आहे? Where is your strength, my dear तुमचा brother? जो सामर्थ्य आहे तो कशामध्ये Where is आहे? your strength, my dear sister? आणि माझी प्रिय बहीण तुमचं सामर्थ्य कुठे आहे? You should depend on God. तुम्हाला एक नाही देवावरती अवलंबून राहायचं आहे. Your emotions should be controlled by God. आणि तुमच्या भावना हे देवाकडून नियंत्रण केलं जायला पाहिजे. Don't become moody person. आणि तुम्ही तुमच्या मूड अनुसार राहू नका. Your mood is generated by your dependence on God. आणि तुमचा जो मूड जो चालतो ते देवावरती अवलंबून राहण्या पद्धतीने राहायला पाहिजे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. Because circumstances are not stable. कारण परिस्थिती ही स्थिर नसतो. No. Today one circumstance, tomorrow another. आज एक परिस्थिती तर आहे, दुसऱ्या दिवशी दुसरी परिस्थिती येतो. Our mood should not be on the म्हणून circumstances. त्या परिस्थितीवरती आमचा मूड बदलला पाहिजे न बदलला Our पाहिजे. mood should depend on God तर आपला जो मूड आहे तो देवावरती अवलंबून असायला पाहिजे आणि त्या पद्धतीने तो बदलत and असला God's पाहिजे. faithfulness. आणि देवाच्या विश्वासूपणामुळे. That's why Habakkuk said, म्हणून हबक्कूक म्हणला I will rejoice मी हर्ष करणार आहे in the Lord. परमेश्वरामध्ये. Ephesians 6:10 says, इफिसकरात पत्र 6:10 मध्ये सांगितलेलं आहे be strong तुम्ही सामर्थ्याने राहा, बलवान राहा. in the Lord. देवामध्ये तुम्ही बलवान राहा Be strong आणि तुम्ही स्थिर राहा in the Lord. देवामध्ये. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. The secret of our life, a joyful life. आपला जीवनातला जो आनंदमय जो गुपित गोष्ट आहे We have to be strong in the Lord. आम्हाला देवामध्ये बलवान राहायचं आहे. Hallelujah. हालेलुया. We don't get strength from favorable circumstances. आणि सोयीस्कर जे परिस्थिती आहे तिथून आम्हाला येणे सामर्थ्य प्राप्त होत नाही. Our strength comes from God's presence. तर आमचा जो सामर्थ्य आहे तो देवाच्या सानिध्यातून येतो. Our strength comes from the Bible, आणि आमचा जो सामर्थ्य आहे तो पवित्र शास्त्रातून येतो the God's word. आणि देवाच्या वचनाद्वारे. Our strength comes from the Spirit. आणि आमचा जो सामर्थ्य तो आत्म्यातून येतो. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. You know, in the book of Numbers, आणि गणनाच्या पुस्तकामध्ये 12 people went to see the land of Canaan. आणि कनान राष्ट्राला पाहण्यासाठी 12 लोक गेले होते. 40 days they traveled. आणि 40 दिवस त्या ठिकाणी त्यांनी प्रवास केलेले आहेत. They came back. आणि पुन्हा ते आलेले आहेत. In those 12 people, आणि त्या 12 लोकांमध्ये 10 people said, 10 लोक असं बोलले it's very difficult. ते आमच्यासाठी अशक्य आहे. People of Canaan are very tall. आणि कनानचे लोक खूप दष्टपुष्ट आहेत. We are very big, very powerful. आणि खूप सामर्थ्याने भरलेले आहेत. And we are very weak. आणि आपण खूप कमजोर आहे. We are like locusts before them. आणि एका तोड प्रमाणे त्यांच्या समोर आहे. 10 people said this. आणि 10 लोक असे बोललेले आहेत. But 2 people said, पण 2 लोक असं बोलले no, no, नाही no. नाही They are like locusts. ते आमच्या समोर एका तोड प्रमाणे आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. My dear people, आणि देवाचे प्रिय लोक it's very easy to listen the word. आणि वचन ऐकणं खूप सोपं आहे. It's very easy to read the Bible. आणि वचन वाचणं खूप सोपं आहे. But learn to stay strong when the things go wrong. पण ज्या गोष्टी वाईट घडत आहे त्या सामर्थ्याने भरणारा तुम्ही असायला पाहिजे. It is not easy. Learn to depend on God. आणि देवावरती अवलंबून राहण्यासाठी तुम्ही शिका. Don't become weak. तुम्ही कमजोर बनू नका. God is standing with you. परमेश्वर तुमच्या संगतीने उभा आहे. Today God is
Today people may not be with you. आज लोक तुमच्या संगती नसेल. You know, when you are in trouble, आणि ज्यावेळेस तुम्ही समस्यामध्ये आहे, when your pocket is empty, आणि ज्यावेळेस तुमचा खिस्सा मोकळा आहे, you may be having a few people. तुमच्याजवळ थोडकीच लोक असू शकतात. Your relatives also may not stand with you. तुमचे नातेवाईक तुमच्या जवळ नसतील. But once when God starts blessing you, पण एकदा ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करायला सुरुवात करतो, all these people will come and stand with you. हेच लोक तुमच्या जवळ येऊन उभा राहणार They आहेत. become your Amen. friends. आणि हेच लोक तुमचे मित्र बनतात. They become your friends. आणि हेच लोक तुमचे मित्र बनतात. Hallelujah. हालेलुया. That is how world is. आणि असंच जग आहे. Don't get discouraged. तुम्ही निराश होऊ नका. What pastor they did like this? आणि काय पास्टर हे लोक असे केलेले I'm आहेत. in problem. Nobody is standing आणि with मी me. समस्यामध्ये आणि कोणच माझ्या संगतीने उभा नाहीये. Yes, my dear brother. आणि होय माझे प्रिय बंधू. Yes, my dear आणि sister. होय माझी प्रिय बहीण. World is like that. जग असंच आहे. We are in such a world. आणि आपण अशा प्रकारच्या जगामध्ये But जगतो. don't get discouraged. पण तुम्ही निराश होऊ नका. One day God will start blessing you. आणि एक दिवस परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करायला And the सुरुवात same करेल. people will आणि come. तेच लोक तुमच्या मागे येतील. They will become your friends. आणि तेच लोक तुमचे मित्र बनतील. When Joseph was in problem, आणि ज्यावेळेस योसेफ समस्यामध्ये होता, his own brothers betrayed त्याचे him. स्वतःचे बंधू त्याला सोडून गेलेले होते. People forgot his good things. आणि लोक त्यांचे चांगले गोष्टी विसरून गेले होते. But पण when he became the prime minister of Egypt, पण मिसर देशाचा ज्यावेळेस तो प्रधानमंत्री बनला, all the family came back to him. त्याचे सर्व कुटुंबाचे सदस्य त्याच्या जवळ आलेले That's आहेत. how the world is. आणि जग असंच आहे. Don't question God. Oh God, this happened, that happened. आणि देवाला तुम्ही प्रश्न करत बसू नका, हे घडले आणि ते घडलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. Number one, when things go wrong, don't fear. आणि ज्या गोष्टी चुकीचं होत आहे तर पहिली गोष्ट तुम्ही करा, तुम्ही घाबरू नका. Hallelujah. हालेलुया. Don't fear. तुम्ही घाबरू नका. Things may be wrong. आणि गोष्ट चुकीचं असेल, People may talk about you. लोक तुमच्या विरोधात बोलत असतील, There may not be job. आणि तिथे नोकरी नसेल, There may not be enough money with you. आणि तुमच्या जवळ पुरेसा पैसा नसेल, But don't fear. पण तुम्ही घाबरू नका. Trust God. देवावरती विश्वास ठेवा. Keep on trusting God. आणि सतत तुम्ही देवावर विश्वास ठेवत राहा. Hallelujah. हालेलुया. And don't speak negative words. आणि नकारात्मक गोष्टी तुम्ही बोलू नका. Number two, don't speak negative words. दुसरी गोष्ट म्हणजे नकारात्मक गोष्टी तुम्ही बोलू नका. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Number three, आणि तिसरी गोष्ट, don't compare with others. आणि दुसऱ्या बरोबर तुम्ही तुलना करू नका. He is like that, I am like this. आणि तो तसा आहे आणि मी असा आहे. They have more, I have less. त्यांच्याकडे अधिक आहे आणि माझ्याकडे कमी आहे. Their condition is good, my condition is त्यांची bad. परिस्थिती चांगली आहे आणि माझी परिस्थिती वाईट आहे. Don't compare with others. तुम्ही तुलना करू नका. Don't compare with others. तुम्ही दुसऱ्यांबरोबर तुलना करू नका. Keep on trusting God. सतत देवावरती विश्वास करत Keep राहा on depending on God. आणि देवावरती अवलंबून राहत राहा. Don't become weak. तुम्ही कमजोर बनू नका. See good things. चांगल्या गोष्टीकडे तुम्ही पहा. Hallelujah. हालेलुया. I was telling yesterday, आणि काल मी सांगत होतो, ask God strength to go through the present situation. आणि जे चालू परिस्थिती आहे त्यातून जाण्यासाठी तुम्ही देवाकडून सामर्थ्याची प्रार्थना करा And hope best for tomorrow. आणि उद्यासाठी चांगल्याचा अपेक्षा तुम्ही करा. Hallelujah. हालेलुया. Don't worry about, and number four, don't worry about the past failures. आणि भूतकाळाच्या अपयशाबद्दल तुम्ही चिंता करत बसू नका. Today you may be failed. आणि आज तुम्ही अपयशी ठरला असाल, Yesterday you may be आणि failed. काल तुम्ही अपयशी असाल, Don't think about your failures. आणि तुमच्या अपयशाबद्दल तुम्ही विचार करत बसू नका. Hallelujah. हालेलुया. God didn't create you to be a Amen. failure. आणि परमेश्वराने तुमची निर्मिती आहे किंवा हारलेल्या व्यक्तीसाठी बनवलेलं नाहीये. You are a Vijeta. Amen. तुम्ही एक विजेता आहे God created you to become a victorious आणि एक person. विजयशाली व्यक्ती बनण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला निर्माण केलेला आहे. God said in Isaiah 43:18. आणि यशाया 40:18 मध्ये परमेश्वर सांगत आहे. 43:18. आणि 40:18 मध्ये त्याने सांगितले, 43:18 मध्ये तो बोललेला He आहे. said that do not remember the former things. आणि होऊन गेली गोष्टीचा तुम्ही आठवण करू नका. Consider not the old things. आणि जुन्या गोष्टीला तुम्ही गृहीत धरू नका. पास्टर असं झाला तसं झाला, फॉरगेट इट. आणि पास्टर असं झालं तसं झालं त्या गोष्टीला तुम्ही विसरून जावा. पास्टर असं म्हटलं तसं म्हटलं, फॉरगेट इट. आणि पास्टर यानं तसं बोलला असं बोलला, त्या गोष्टी विसरून जावा. हालेलुया. हालेलुया.
Stay focused. आणि तुमचा की नाही जे दृष्टी आहे तो की नाही व्यवस्थित असायला पाहिजे Stay depending on God. आणि नेहमी देवावरती अवलंबून राहायला And पाहिजे what happens? आणि मग काय होतो Your light will brighten more and more. आणि तुमचा जो प्रकाश जो आहे तो अधिक आणि अधिक वाढत राहणार आहे. Hallelujah. हालेलुया. God will not consult your past and do something in the future. आणि परमेश्वर तुमच्या भूतकाळ बघून की नाही तुमचं भविष्य वेगळं करणार असं नाहीये. Yeah, whatever it is, आणि जे काय असेल whatever is your past, आणि जे काय तुमचा भूतकाळ असेल whatever is your present, आणि जे काय तुमचा वर्तमान असेल God can change it. आमेन. आणि परमेश्वर तो बदलू शकतो. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Don't keep on just crying and living it in discouragement. आणि निराशामध्ये तुम्ही जगत राहू नका, रडत बसू नका. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. So then how you will become, how you will stay strong? मग तुम्ही कसं बलवान बनू शकता? By God's word. देवाच्या वचनाद्वारे. By God's word. देवाच्या वचनाद्वारे. Number 2, by your prayer life. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या प्रार्थनेद्वारे. Number 3, by having right friendship. आणि तिसरी गोष्ट म्हणजे योग्य मैत्री करण्याद्वारे. You should have friends who can pray. आणि तुमच्याजवळ मित्र असायला पाहिजे जे प्रार्थना करू शकतात. Those friends should be praying people. आणि ते मित्र तुमचे प्रार्थना करणारे मित्र असायला पाहिजे. You make friendship with such तुम्ही अशा people प्रकारच्या लोकांबरोबर मैत्री करा and keep on thanking God, आणि सतत तुम्ही देवाला धन्यवाद देत राहा and then keep on worshiping God. आणि देवाची आराधना करत राहा. Hallelujah. हालेलुया. So when you do all these things, आणि मग ज्यावेळेस तुम्ही या गोष्टी करत राहता definitely आणि निश्चितच you will stay strong. तुम्ही बलवान राहणार. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. You हालेलुया. will see the glory of God. आणि तुम्ही परमेश्वराचा गौरव पाहणार आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Shall we stand up in the presence of God? आणि आपण सर्वजण देवाच्या सानिध्यामध्ये उभं Shall we राहूया look unto the Lord? आणि आपण देवाला पाहूया Let us tell God, आणि देवाला आपण सांगूया God, I am strong. आणि परमेश्वर मी सामर्थ्याने भरलेला व्यक्ती God, I am आहे strong. आणि मी एक बलवान व्यक्ती आहे God, I am depending on you. आणि परमेश्वर मी तुझ्यावरती अवलंबून आहे I can do all things, God. आणि मी सर्व गोष्टी तुझ्या नावामध्ये करू शकतो. Say, everyone say this. I can do everything. आणि तुम्ही सर्वजण कबूल करा की मी या सर्व गोष्टी करू शकतो. Yes, Lord. Thank you. I can do everything, God. आणि मी देवामध्ये सर्व गोष्टी करू बोले, शकतो. सब लोग बोले, I can do everything. आय कॅन डू एव्हरीथिंग. सगळे बोला, I can do everything. आणि तुम्ही सगळेजण बोला मी सर्व गोष्टी करू शकतो. Oh, thank you, Lord. Lord, you are going to give me strength. आणि परमेश्वर तू मला सामर्थ्य देणार आहे. You are going to give me strength, God. आणि तू मला सामर्थ्य देणार आहे. Oh, thank you, Lord. Lord, I will not be afraid of anything. आणि मी कोणत्या गोष्टीसाठी मी भयभीत होणार नाही. I will not be afraid of anything, आणि God. कोणत्या गोष्टीसाठी मी भयभीत होणार नाही. Oh, thank you, God. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus.